किंवा नवीन कपडे घातले तर मी असेच घातलेले आहे. रील्स वगैरे बनवते म्हटलं, ब्लॉग्स वगैरे. आणि थोडं हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग टू एव्हरीवन. स्वागत आहे म्हणजे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये नीलू लाईफस्टाईल या चॅनलवरती. तर तुम्ही कसे आहात? स्वस्त मस्त आणि आनंदी आहात ना? तर अशीच मस्त आनंदी राहा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो. तर आज मी थोडी बरी आहे. आता तुम्ही म्हणणार माझ्या बर्थडे होते म्हणून मी बिमार पडले होते किंवा आजारी होते किंवा माझी तब्येत बरी नव्हती. तर खरंच काल मी दिवसभर झोपले. माझा बर्थडे असूनसुद्धा मी म्हणजे मोबाईल चार्जिंगला लावला आणि दिवसभर झोपले. कोणाचा कॉल आला, कोणाचा मेसेज आला. तर मी नंतर उठल्यानंतर सायंकाळी 6:30 पावणे 7ला उठले असेल. तर मग किती मिस कॉल, किती मेसेजेस दिसले होते मला. तर मग माझा भाऊ आला 5:30 पावणे 6ला. तर तो म्हणाला की कोणाकोणाचे फोन येत आहे तरी रिसीव नाही केला बर्थडे असून. तर झोपच मला एवढी लागत होती कारण माझे हातपाय एवढे दुखत होते आणि डोळ्याची जलन पण खूप होत होती मित्रांनो. तर यामुळे मी काही कॉल रिसीव केलेला नाही. आय रिअली सॉरी जर कोणाचा कॉल उचलला नसेल तर. आता तुम्ही म्हणणार मी चटकमटक होऊन कुठे चालली किंवा नवीन कपडे घातले तर मी असेच घातलेले आहे. रील्स वगैरे बनवते म्हटलं, ब्लॉग्स वगैरे. आणि थोडं जाईन म्हटलं असंच बाहेर म्हणजे तो जवळपास, तर म्हणून घातले, बाकी काही नाही. तर मी तुम्हाला सांगणार होते, शेअर करणार होते की माझा बर्थडे सेलिब्रेशन झालेला आहे किंवा नाही. तर तुम्हाला म्हटलं होतं झाला तरी शेअर करीन, नाही झाला तरी शेअर करणार. तर सरप्राईज तर मी टाकलेला आहे ब्लॉग. तर तुम्ही ब्लॉग बघून असं म्हणणारच की माझा बर्थडे सेलिब्रेशन झालेला नाही. तर ते काल जो मी व्हिडिओ टाकलेला आहे तो माझ्या म्हणजे ओल्ड मेमरीज, माझे आधीचे जे बर्थडे होते ते बर्थडे माझे सेलिब्रेट झालेले होते मम्मीकडे पप्पाकडे, ते आहे. ठीक आहे. तर ते माझे मम्मी पप्पा आहे ज्यांनी मला जन्म दिला. तर ते आहे ते ओल्ड मेमरीज. तर मी दिवसभर खूप वेट केला, म्हणजे हजबंडचा कॉल करतील किंवा लवकर येतील किंवा सेलिब्रेट करतील. कारण कसं आहे, आपला एवढे दिवस म्हणजे लाईफमध्ये आपला म्हणजे प्रत्येक वर्षी आपण बर्थडे सेलिब्रेट कसाही का करायचं ना, परंतु आपण केलेला आहे. ठीक आहे. तर मागच्या वर्षी पण बर्थडे सेलिब्रेट केलेला होता. तर ही खरीच गोष्ट आहे. सुरुवातीला जसं व्यक्तीला सुरुवातीचे जे रिलेशन राहते तर व्यक्तीला माहिती नाही तेव्हा कसा काही वेळ काढत असतो आणि नंतर तेच व्यक्ती बिझी राहत असतं. मला वेळ मिळत नाही, मग बिझी आहे, असं म्हणजे काही काही राहतात रिझन्स, आर्ग्युमेंट्स. तर आपल्याला काही आर्ग्युमेंट्स करत बसायचं नाही आहे. तर तुम्ही म्हणणार की माझा बर्थडे सेलिब्रेशन झालेला आहे किंवा नाही. तर माझा बर्थडे सेलिब्रेशन झालेला नाही. तर तुम्ही म्हणणार मी एवढी खुश कशी काय आहे, एवढी हॅप्पी कशी काय आहे. तर आपला बर्थडे सेलिब्रेशन झालेलं नाही म्हणून आपण रडत बसायचं का? नाही झालं तर नाही झाला, त्यात काय करायचं आहे. एवढे बर्थडे सेलिब्रेशन केले ना. तर आता मी झालेली आहे 27 वर्षाची मित्रांनो. प्रत्येक म्हणजे काही जणांची क्वेश्चन असेल की मी किती वर्षाची झालेली आहे किंवा हा कितवा बर्थडे आहे. तर मी आता 27 वर्षाची झालेली आहे. म्हणजेच 98च्या हिशोबाने, म्हणजेच माझे टीशीवर जे जन्मतारीख डेट ऑफ बर्थ आहे त्याच्या याच्याने, आणि माझी जी रिअल डेट ऑफ बर्थ आहे ती 97 आहे, जे की माझ्या टीशीवर दिलेली नाही. ठीक आहे. तर बड्डे सेलिब्रेशन काही झालेलं नाही. तरीही मी मग झोपून उठले, फ्रेश झाले, चहा वगैरे घेतला काल सायंकाळी 7 तारखेला. ठीक आहे. मग स्वयंपाक वगैरे केला. तर ॲक्च्युली मला माहीत नाही होतं की ताई आणि जीजू बाहेरून जेवण करून येणार आहे. कारण सांगितलं असतं तर स्वयंपाक काही केला नसता. तर ते सकाळ ते वाया गेलं जेवण. आताही तसंच आहे. तर मग संकेत पण जेवण केला नाही, तो त्याच्या मित्राकडे गेलेला होता. तर तो पण तिथूनच जेवण करून आलेला होता आणि हजबंड तर तिथूनच जेवण करून येत आहे, मी आधीच तुम्हाला सांगितलेलं आहे. तर जेवण तसंच होतं आणि मी पण मग एकटीच कशी जेवणार आहे, बड्डे असून पण माझा, विचार करा. तर मग खूप म्हणजे असं सॅडनेस वाटत होतं. तरी पण गेलेली आहे लाईट,
म्हणून मी काही आतमध्ये बसले नाही, बाहेर आले. तर मग बड्डे झालं, सेलिब्रेशन जे झालं नाही म्हणून मग म्हणजे वाटत होतं थोडं सॅड रात्रीला हजबंड येतपर्यंत. मग हजबंड आले, मला सुटली तरी येतील 9, 10:30 म्हणजे 10, 10:30, 11पर्यंत तरी येतील, पण ते काही आले नाही. तर मग मनाला एक असं वाटलं की कोणाचीही आशा अपेक्षा करणं म्हणजे कोणाकडून गलत आहे, रॉंग आहे, म्हणजे करायचीच नाही कोणाकडून अशी अपेक्षा. तर मग ते आले 12:05 दुसरा दिवस लागला. त्याला काय व्हॅल्यू आहे, मग मी काही बोलले नाही. आणि मग सकाळी उठले, टिफिन वगैरे केला आज, त्यांना पण टिफिन दिला आणि संकेतचा पण टिफिन पाठवला. तर ते असं झालं. तर हजबंड काही आज बोलले नाही माझ्यासोबत, मी नाही बोलली, कारण कसं आहे, आता तुम्ही म्हणाल हजबंडला कुत्रं म्हणत आहे, तर असं काही नाही, त्यांना नाही म्हणत आहे. एक आवत कुत्र्याला असं वाटते शेपटी माझ्या मागे धावते की शेपटी माझ्या तोंडात येईनच, त्याला एनी टाईम असंच वाटत असते. ठीक आहे, तर आपणही कोणाच्या मागे एवढं धावत राहतो म्हणजे प्रत्येक वेळेस आपणच का बरं म्हणजे माघार घ्यायची नाही का, म्हणजे त्यांना समोरच्याला काही गरजच नाही आपली अशासारखं, म्हणजे आपणच कधी पण आपणच त्यांना मनवायचं, बोलायचं, असं आहे ते. तर कधीतरी असा दिवस निघेल का की ते आपल्याला म्हणतील किंवा बोलतील. तर मेन म्हणजे आपल्या फिलिंगची काही व्हॅल्यू नाही, प्रश्न हा आहे. तर आता अनेक लोक असे असतील माझा ब्लॉग जे बघतील ते असे म्हणतील की असे तर खूप ब्लॉग टाकते, खूप सांगते, असं आहे, ढमका आहे. तर हो आहे, मला कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही, ही गोष्ट खरी आहे. बट कसं आहे, एक अपेक्षा, एक आनंद राहते, परंतु तोच दिवस त्यांच्या लक्षात नाही, तर मग काय करणार, बरोबर ना. तर त्यांच्या लक्षात नव्हतं, मग तरीही विश केलं मला, तर मी काही विश घेतलं नाही. आणि आय एम सॉरी हां, थोडं साऊंडचा इश्यू आहे, तर सांभाळून घ्या. बाहेर हायवे म्हणजे रोड आहे, त्यामुळे आवाज येईल. तर कुठे होतो आपण, विसरले मी. तर काय म्हणते, हजबंडच्या याच्यावर. तर आपण थोड्याशा गोष्टी म्हणजे पकडून ठेवत नाही. तर मग बड्डे विश काही झाला नाही. तर सकाळी माझ्याकडे बघत होते, पण मी काही त्यांच्याकडे बघितलं नाही. त्यांना असं वाटलं असेल की माझ्यासोबत बोलेल किंवा काही वाटणार नाही. तर म्हणजे हे या टॉपिकवर होतं की काही लोक असतील की म्हणत असतील की नाही असे व्हिडिओ टाकते, तशी व्हिडिओ टाकते आणि खूप सांगते. तर मी खरं सांगते, मला कोणत्याही गोष्टीचं टेन्शन नाही आहे, सगळं ठीक आहे. फक्त माझा बड्डे सेलिब्रेट झाला नाही कारण त्यांच्या लक्षात होता नाही. आणि त्यांना मेन म्हणजे त्यांना बड्डे सेलिब्रेशन करणं म्हणजे कोणतंही फंक्शन करणं आवडत नाही, म्हणून त्यांचा केला नाही. आणि राहिला त्यांच्या बड्डेचा प्रश्न की बड्डे सेलिब्रेट झाला होता, तर तो मी माझ्या मनाने केला होता. ठीक आहे, मला वाटलं म्हणून मी केला, त्यांना नाही वाटलं तर त्यांनी नाही केला, बरोबर ना. तर आता ज्याची त्याची इच्छा राहते मित्रांनो. आता नाही केलं तर आपण काही कोणाला जबरदस्ती करू शकत नाही, बरोबर ना. तर याच्यामध्ये काहीही मला नाराजगी नाही आहे आणि काहीही नाही आहे. ठीक आहे, तर नाही केला तर नाही केला, तर तरीही मी हॅप्पी आहे. आणि आधी मेकअप केला आहे, बघू शकता. मला रील्स बनवायचे आहे म्हणून आता बाहेर येऊन बसली आहे. लाईट खूप वेळची गेली आहे मित्रांनो. आता रील्स कसे बनवू, टेरेसवर जाऊन बनवू की कसे करू काही समजत नाही आहे. तर मम्मीचा वगैरे कॉल आलेला होता आणि माझ्या दीदीच्या व्हिडिओ कॉल वगैरे मी काल बोलली. तर मला दीदी म्हणाली की स्वतःचा बड्डे स्वतः सेलिब्रेशन करायला पाहिजे, नाही कोणी केला तरी चालते, तर म्हणजे कोणाकडून अपेक्षा ठेवूच नाही. ठीक आहे, अशी मोठी ताई सांगते सोनू दीदी, तर तिची पण गोष्ट बरोबर आहे. एक मूवी आहे म्हणते आणि तिचा एक डॉगी राहते छोटासा, त्याच्यासोबत ती मला आता माहीत नाही कोणता आहे, स्टुडंट ऑफ द इयर आहे शाळेत. तर म्हणत होती की ती आपल्या डॉगीसोबत बड्डे सेलिब्रेशन करते, हॅपी बर्थडे टू मी. तर त्याचा मी पण करायला पाहिजे होता, केला असता जर मी बरी असते तर, कारण माझ्या हातपाय एवढं दुखत होतं काल, माहिती आहे ना, अचानक बड्डेच्या दिवशी का बरं तब्येत आजारीसारखं वाटत होतं. मग आज अंघोळ वगैरे फ्रेश वगैरे झाली, बघू शकता. त्यामुळं गरम पाण्याने अंघोळ केली, तर आता बरं वाटत आहे मित्रांनो. तर असं होतं ते, म्हणजे गोष्ट बड्डेची. ठीक आहे, तर आपल्यावर बोलणारे खूप लोक आहेत, तर त्यांनी तसंच बोलत राहा. आणि
जे समजायचं ते समजा, ठीक आहे. कारण मला तर वाटते की काही समजलं नाही पाहिजे तुम्ही, पण आता तुमची फिलिंग आहे, तुमची थिंकिंग आहे, तुम्हाला जे समजायचं तुम्ही समजू शकता, ठीक आहे. पण ही गोष्ट खरी आहे की कोणाकडून इच्छा, आकांक्षा, अपेक्षा ठेवायला नाही पाहिजे, बरोबर ना. तर चला असो, याच्यानंतर नाही ठेवायच्या, बरोबर ना. तर मित्रांनो, आता मी जेवण करायची आहे. तुमचं झालं आहे का जेवण वगैरे? तर आई बी बनवलेली आहे काबुली चण्याची भाजी आणि चपात्या चावल. तर आवाजाचा थोडा आवाज येत आहे, त्याच्यामुळे सांभाळून घ्या. माझा आवाज बरोबर येते की नाही आहे माहिती नाही, एडिट करेन तेव्हा समजेलच. तर आता जेवण करेन. दुपारचे 12:30 वाजत आहे, ठीक आहे. तर आता जेवते मी थोड्या वेळात आणि मग रील्स वगैरे थोडं बनवते, टाकते. सपोर्ट करा मित्रांनो चॅनलला. आणि डेली रुटीन म्हणजे डेली ब्लॉग काही बनवलेला नाही आहे, आणि आज थोडा मिनी ब्लॉग पण बनवायचा आहे, तो आलेला आहे. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये मित्रांनो. माझ्या चॅनलला असं सपोर्ट करा मित्रांनो, ठीक आहे. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.